श्री स्वामी समर्थ. कोट्याधीश बनवेल मंगळवारी केलेला एक उपाय तुम्हीही अवश्य करा. तुम्ही आर्थिक समस्यांचा सामना करत असला आणि कर्जामुळे कंटाळले असाल तर मंगळवारी एक खास उपाय तुम्ही या सर्व समस्यांवर मात करू शकता. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहे. तसंच मंगळवार हा रामभक्त हनुमानाला समर्पित आहे. हनुमानाला संकटमोचन असेही म्हटले जाते. असे मानले जाते की मंगळवारी हनुमानांची पूजा केल्याने भक्तांचे सर्व संकट दूर होतात. याशिवाय तुम्हाला पैसा मिळवायचा असेल आणि करोडपती बनवायचे असेल तर मंगळवारी एक खास उपाय अवश्य करा. मंगळवारी करावयाचा उपाय आहे. तुम्हाला खूप पैसा मिळवायचा असेल तर मंगळवारी केलेला हा उपाय तुमच्यासाठी खूप फलदायी ठरेल. मंगळवारी 22 पिंपळाची पाने घ्यायची आहेत. ते स्वच्छ धुवायचे आहे. त्यानंतर पूर्वेकडे तोंड करून सर्व पानांवर राम लिहायचं आहे. त्यानंतर मंदिरात जाऊन ही पाने हनुमानजींना अर्पण करायचे आहेत. हा उपाय केल्यावर तुम्ही काही दिवसातच त्याचे फायदे तुम्हाला दिसून येतीलच. यासोबतच मंगळवारी विधिपूर्वक हनुमानजींची पूजा करायची आहे. मंदिरात जाऊन हनुमानजी समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर तिथे बसून हनुमान चालीसा आणि हनुमान अष्टक पठण करायचं आहे. असे केल्याने हनुमानजी प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. याचप्रमाणे एखादी व्यक्ती बऱ्याच काळापासून कर्जामुळे त्रस्त असेल आणि तिला त्यातून मुक्ती मिळवायची असेल तर त्यासाठी मंगळवार हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. मंगळवारी ओम हनुमते नमः मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे आणि धार्मिक श्रद्धेनुसार हा उपाय केल्याने तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळतेच, शिवाय तुम्हाला मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती देखील होईल. तर असा हा उपाय आहे. तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला चांगला अनुभव येईल. सर्व तुमच्यावरची सर्व संकटे, कर्जमुक्ती, सर्व प्रकारच्या पैशाच्या अडचणी, सगळ्या समस्या तुमच्या दूर होतील. व्हिडिओ जर तुम्हाला हा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.